तर सध्या GBS सारखा फार महामारी आज पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये येऊन त्या ठिकाणी आलेली आहे। असं असताना देखील ह्या इंद्रायणीचं एवढं मोठं प्रदूषण होतं आहे, याच्यावर खरं तर स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे। कारण हा जो रोग आहे हा गढूळ पाण्यामुळं किंवा खराब पाण्यामुळं होतो आहे आणि ही इंद्रायणी प्रदूषित झाल्यामुळं ह्या इंद्रायणीच्या तीरावर ज्या ग्रामपंचायती नगरपंचायती आहेत त्याला देखील पाण्याचं जे स्तोत्र आहे त्या नदीच्या गावाच्या जी कडेला ज्या विहिरी आहेत त्या विहिरीतूनच त्या गावाला त्या ठिकाणी त्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। परंतु आज ही नदी प्रदूषित झाल्यामुळं त्या विहिरी देखील अतिशय प्रदूषित झाल्यात आणि हा जो रोगाचा जो फैलाव जो आहे हा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे। म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की तातडीने राज्य सरकार केंद्र सरकार यामध्ये सजग आहे। मोठी योजना नदी सुधार प्रकल्पाची योजना केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे, त्याला देखील लवकर मंजुरी मिळेल। परंतु तत्पूर्वी आपण स्थानिक प्रशासनाने या नदी किनारी ज्या प्रशासन आहे त्या प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून या इंद्रायणीचं प्रदूषण तात्काळ थांबावं अशी या ठिकाणी मी एक भाविक म्हणून एक आळंदीकर ग्रामस्थ म्हणून विनंती करतोय। हे वारकरी आज माऊली दर्शनाकडे आळंदीला आलो आहे। पाण्याची अवस्था पाहून पाण्याचा पेज पाहून आणि प्यावंच वाटत नाही किंवा पाण्याच्या अंघोळ करायचं वाटत नाही, तेव्हा जरी प्रत्येक व्यवस्थित वेळेत लक्ष आता नाही तर कोरोना प्रत्येक महाभयंकर महामारीचा धोका आहे आणि ती महामारी पसरते। तरी शासनाने स्थानिक प्रशासन वेळेवर आणि व्यवस्थित लक्ष घालावं तरच हा धोका जाऊ शकेल। आमच्या वारकऱ्यांना येणं सुलभ होईल।